वाळवा तालुक्यातील धरण या गावामध्ये आज बैलगाड्यांचं खूप मोठं जंगी मैदानाचं आयोजन झालेलं आहे। ते आयोजन करते सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पाटील आपल्या सोबत आहेत। खूप असं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बैलगाडी क्षेत्रातलं मैदान असं या मैदानात बघितलं जातं। त्या मैदानाचं आयोजन खूप मोठ्या पद्धतीने केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले बरेचसे मंत्री या मैदानाला हजेरी लावणार आहेत। तर नेमकी कशा पद्धतीने तयारी आहे, किती जण तयारी करतायत, काय नेमकं स्वरूप आहे या मैदानाचं हे त्यांच्यात जाणून घ्या। अमोल दादा नमस्ते। नमस्ते। आपण आता पाहतोय मैदानाची तर तयारी खूप मोठी आहे, लोकांची मोठ्या पद्धतीने उत्सुकता आहे। काय किती दिवसापासून तयारी असते, किती वर्ष आहे आपलं? सालाबाद प्रमाणे आमचे नेते माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे मित्र सागरभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पर्व तिसरे देवेंद्र फडणवीस केसरी हे सालाबाद प्रमाणे आयोजित केले आहे। तरी आमचे सर्व कार्यकर्ते गेली 15 दिवस झाले या मैदान तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। ह्या वर्षी चांगल्या पद्धतीनं आमचं आयोजन झालेलं आहे आणि प्रतिसादही चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे। काय वाटतंय किती गाड्या येतील किंवा नामांकित बैल किती येणार आहेत? नामांकित सर्वच बैल आलेले आहेत, फक्त एक मुंबईचे सोडले तर बऱ्यापैकी बैल आलेले आहेत। काय बक्षिसाचं कसं स्वरूप आहे? पहिलं बक्षीस 2,05,000 आहे, दुसरं 1,55,000, तिसरं 1,05,000, चौथं 75,000, पाचवं 55,000, सहावं 35,000 आणि सातवं 25,000 रुपये। सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे या मैदानाला नाव दिले ते देवेंद्र फडणवीस केसरी, काय नेमके याची महत्वाकांक्षा काय? आमचे नेते सदाभाऊ खोत व आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नावाने आम्ही गेले 3 वर्ष झाले हे स्पर्धेचं आयोजन करतो। काय वाटतं कसा अनुभव मिळतोय? कारण खूप मोठं, कारण आता अलीकडे बैलगाडी क्षेत्राला दिवस चांगले आल्यात, काय भावना आहेत? कसं आहे, आमचे नेते सदाभाऊ व गोपीचंद पडळकर शेठ यांनी या मैदानाला पुन्हा म्हणजे बळीराजाला पुन्हा दिवस आणण्याचे काम त्या दोघांनी केलेलं आहे, त्यामुळे याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर हे आयोजक करते या मैदानाचे ज्यांनी ही स्पर्धा कशी जिवंत ठेवली हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे। कारण बैलगाड्या क्षेत्रात आता सध्या तरी दिवस चांगले आले असते तर मैदानांमध्ये सुद्धा हे मैदान तसं नामांकित पद्धतीने संबोधलं जातं।